आज पुन्हा एकदा माझी नणद उलट्या करत होती. उलट्या करून तिची अवस्था खूप वाईट झाली होती. आम्हाला तर न विचारता समजलं होतं की काय भानगड आहे. माझं मन तर म्हणतच होतं की ही बाई इथून निघून जावी आणि नंतर कधीच परत येऊ नये. मला तिची खूप राग येऊ लागला होता आणि मला आता या घरी येऊन 2.5 वर्षे झाली होती. पण मी माझ्या नवऱ्यासोबत असूनसुद्धा मला अजून मूल झालं नव्हतं. माझी नणद एक विचित्र बाई होती. तिचा नवरा तिच्याजवळ नव्हता. तो दुबईला राहायचा आणि माझी नणद आमच्या घरी राहायची. पण तरीही ती दरवर्षी प्रेग्नंट व्हायची. माझं डोकंच काम करत नव्हतं की हे सगळं काय होत आहे. मी तर विचार करत होते की हे किती निर्लज्ज लोक आहेत की कोणी स्वतःच्या मुलीला विचारत नाही हे सगळं काय आहे आणि तिला हे सुद्धा विचारत नाही की दरवर्षी प्रेग्नंट कशी काय होते. माझी सासू पण विचित्र बाई होती. मुलगी प्रेग्नंट झाली की तिला काय हवं नको ते बघायची. तिला चांगलं चांगलं खायला द्यायची. हळदीचे दूध बनवून प्यायला द्यायची. माझ्या सासूसाठी हे आता दरवर्षीचं झालं होतं आणि मुलीची काळजी घेता घेता ती सत्य काय आहे हेच विसरून जायची की तिचा नवरा तिच्यासोबत नाही. मी या लोकांमुळे खूप परेशान झाली होती. माझं डोकं अगोदरच माझ्या लग्नामुळे गरम व्हायचं आणि त्यात भर म्हणजे माझी नणद दरवर्षी गरोदर व्हायची. मला तिचा खूप राग यायचा. मला तर वाटायचे की मी एके दिवशी या सगळ्यांमुळे वेडी होऊन जाईल. या घरात खूप विचित्र प्रकारचे लोक होते. आमच्या घरात फक्त 2च माणसं होती. एक माझा सासरा आणि दुसरा माझा नवरा. माझ्या दीराचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे माझ्या जावेला सुद्धा मूळ बाळ नव्हतं. माझी जाऊ पण आमच्यासोबतच राहते. माझ्या नवऱ्याला कामानिमित्त कधीकधी दुसऱ्या शहरात जावं लागायचं. माझे सासरे खूप शांत स्वभावाचे माणूस होते. ते जास्त करून बोलत नव्हते. ते सगळ्यांपेक्षा वेगळे राहायचे. एके दिवशी मी माझ्या जावेला विचारलं की तुम्ही तर माझ्या अगोदर लग्न करून या घरात आला आहात. मला असं वाटतं की तुम्हाला सगळं काही माहिती असेल. मी असा प्रश्न विचारताच त्यांनी मला सांगितलं की मी स्वतःच याबद्दल विचार करत असते. ती म्हणाली की आपली नणद अगोदरपासूनच दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे मी कमी वयातच तिला खूप स्थळ येऊ लागली. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा एक चांगला आणि कमी वयाचा मुलगा बघून लग्न केलं. लग्नानंतर 3 वर्ष तर नणद नवऱ्यासोबतच राहायची. तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण अचानक एके दिवशी तो तिला इथे सोडून गेला आणि आजपर्यंत परत आला नाही. मला तर ऐकायला आले आहे की तो दुबईला निघून गेला आहे. पण टेन्शनची गोष्ट ही होती की तो गेल्यानंतरसुद्धा ती याच अवस्थेत होती. ती दरवर्षी प्रेग्नंट व्हायची. माहीत नाही तिच्यात एवढी ताकद कुठून यायची आणि ती दरवर्षी एका मुलाला जन्म द्यायची. 3-4 वेळेस असं झालं होतं की तिचं मूल पोटातच मरून जायचं. पण त्यानंतर तिने 4 मुलांना जन्म दिला आहे. आणि आता पुन्हा एकदा माझी नणद प्रेग्नंट होती आणि माझी जाऊ मात्र लग्नाला 5 वर्षे होऊनसुद्धा तिला अजून मूल झालं नव्हतं. आता तर ती विधवा झाली आहे. त्यामुळे मूल नसल्याचे दुःख तिच्या 5वीलाच पुंजलं आहे. माझी जाऊ यामुळे सतत दुःखी राहायची आणि ती कोणालाच काहीच न बोलता गप्प राहायची. जेव्हा ती विधवा झाली तेव्हापासून ती घरातल्या कोणत्याच गोष्टीत बोलत नाही. कधीकधी मी विचार करायला मजबूर व्हायचे की माझी नणद किती भाग्यवान आहे. देव तिला दरवर्षी मूल देत आहे आणि माझी जाऊ आणि माझ्यासारख्या बायका आई होण्याची वाटच बघत राहतात. माझ्या जावेने मला हे सुद्धा सांगितलं होतं की तिचा नवरा दुबईला राहूनसुद्धा दरवर्षी प्रेग्नंट होत होती. जर एखाद्या वेळेस तिची तब्येत जास्त बिघडली तर तेव्हा सासू दोन्ही भावांना म्हणायची की तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जा. तेव्हा ते दोघे भाऊ काहीच न बोलता तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. माझ्या जावेला या गोष्टीचा खूप राग यायचा. या लोकांचं वागणं तिच्या समजण्यापलीकडचं होतं. त्यांच्या बहिणीचा नवरा तर विदेशात होता आणि हिला दिवस जायचे आणि हे सगळं कळून न कळाल्यासारखं करायचे आणि तिला दवाखान्यात घेऊन जायचे. पण नवरा नसताना ती प्रेग्नंट कशी काय झाली याबद्दल ते तिला या एका शब्दाने सुद्धा विचारले नव्हते. आणि याचंच टेन्शन माझ्या जावेला यायचं. मान्य आहे की माझी नणद एक विवाहित बाई होती. पण आमच्या घरचे लोक कोणत्या शेजाऱ्याला बोलत नव्हते. मी जेव्हापासून या घरात लग्न करून आले आहे तेव्हापासून मी कोणत्याच बाईला माझ्या सासूशी बोलताना बघितलं नाही किंवा माझी सासूही कोणाला बोलवत नाही. तिला कोणी भेटायला पण येत नव्हतं. त्याचप्रमाणे माझी नणदसुद्धा कुठेच येत जात नव्हती. पण तरीही ती दरवर्षी प्रेग्नंट व्हायची आणि लाज नसल्यासारखी बापाच्या आणि भावाच्या समोर फिरायची. तिला बघून माझी तळपायाची आग मस्तकात जायची.
माझी जाऊ तर तिच्याकडे तोंड वर करून सुद्धा बघत नव्हती. असं वाटायचं की माझी जाऊ या सगळ्या मागचं सत्य शोधत आहे. माझ्या जावेचं असं म्हणणं होतं की जेव्हापासून नणद आमच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून आमच्या घरी कोणीही येत नव्हतं आणि माझी नणदसुद्धा कुठेच बाहेर जातही नव्हती. त्यानंतर मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेली, पण माझ्या मनात आज नणदविषयी नवऱ्याला बोलावं हाच विचार होता. माझा नवरा आता कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता आणि मी विचार करत होते की लवकर कामे आवरून घ्यावी आणि नंतर त्याच्याशी बोलून घ्यावं. पण ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी जेवण केलं आणि त्यांच्या आई वडिलांजवळ जाऊन ते गप्पा मारत बसले. मी खूप उशिरापर्यंत त्यांची वाट बघू लागली. जेव्हा ते रूममध्ये आले तेव्हा मी त्यांना थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि नंतर त्यांच्या बहिणीचा विषय काढला. मी म्हटलं, आपल्या घरात पुन्हा एकदा गोड बातमी आली आहे. तुम्ही पुन्हा एकदा मामा होणार आहात. मला वाटलं की कदाचित मी असं म्हटलं म्हणून त्यांना धक्का बसेल, नाही तर मग ते माझ्याशी नजर चोरून घेतील. पण त्यांनी मान हलवली आणि मला म्हणाले की हो, मला आईने सांगितलं आहे, देव सगळं काही ठीक करेल. असं म्हणून ते माझ्याकडे बघू लागले. माझं डोकं तर बंदच पडलं होतं. मी विचार करू लागले की ही कसली माणसं आहेत. यांना तर या गोष्टीचा काहीच टेन्शन नाही. उलट हे तर त्याची बहीण सुरक्षित आणि सगळं काही नीट हवं म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत. मी एक लांब श्वास घेतला. मी विचार करू लागली की हे कसं शक्य होऊ शकते. तिचा नवरा तर तिच्यासोबत राहत नाही. तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलणारच होते की ते त्याचा मोबाईल काढून मोबाईलमध्ये बघत बसले. आता मला खात्री झाली की त्यांना आता त्याच्या बहिणीबद्दल काहीच बोलायचं नाही. तरीही मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलत होते, पण त्यांना या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जराही बदलले नव्हते. मनातल्या मनात मी या निर्लज्ज माणसावर दात ओठ खाल्ले आणि झोपी गेले. पण मला या मागचं सत्य जाणून घ्यायचं होतं. हार तर मी पण मारणार नव्हते. विचार करता करता मला कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी मी झोपेतून उठले. मी फ्रेश झाले. रात्रीचे सगळे विचार माझ्या डोक्यातून गायब झाले होते. मी लगेच नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये माझ्या जावेची मदत करण्यासाठी गेली. त्यानंतर कपडे धुण्यासाठी मी गच्चीवर जाऊन मशीन लावली. मी लक्षपूर्वक कपडे धुत होते, त्यासोबतच माझ्या नंदेला विचारसुद्धा करत होते. मी हा विचार केला होता की मी कशाप्रकारे माझ्या नंदेचं सत्य जाणून घेऊ. दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला पाठवल्यानंतर मी माझ्या नंदेवर लक्ष ठेवू लागले. त्यानंतर मला हळूहळू असं वाटू लागलं की मी तिच्यावर लक्ष ठेवून चूक करत आहे. माझी नणद तर खूप शांत स्वभावाची होती आणि ती तिच्या कामाशी काम ठेवत होती आणि असंही नव्हतं की किती नुसतं बसून खात होती. ती तर आम्हाला कामामध्ये मदतसुद्धा करत होती. खरं तर हे होतं आणि माझी जाऊ आमच्याने काम होत नाहीत म्हणून तिला करायला लावत होती. कधीकधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आम्ही काहीतरी बहाणा करायचो. त्यानंतर पूर्ण स्वयंपाक आम्ही दोघी जावा नंदेलाच करायला लावायचे. त्यामुळे कधीकधी ती पूर्ण दिवसभर किचनमध्येच असायची. कधीकधी कपडे धुवायला कंटाळा आला तर आम्ही दोघी पूर्ण दिवस डोकं दुखत आहे म्हणून झोपून राहायची. तेव्हा कपडेसुद्धा माझी नणद धुवायची. माझी सासू आमच्या दोघींना कधीच वेडंवाकडं बोलत नव्हती. मी मनापासून माझ्या नंदेच्या प्रेग्नन्सी मागचं सत्य शोधू लागले होते. एके दिवशी मी माझ्या नंदेला एक विचित्र गोष्ट करताना पाहिलं. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. मी एके दिवशी बघितलं की माझी नणद किचनमधून काम करून बाहेर येत होती आणि त्यासोबतच एक तुरटीचा तुकडा देखील सोबत घेऊन आली आणि तो तुकडा घेऊन तिच्या रूममध्ये गेली. मी खूप विचार करू लागले होते की तिला तुरटीचं काय काम असेल, पण त्यानंतर मी हा विचार केला की कदाचित तिला काहीतरी काम असेल. काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर एक आठवड्यानंतर माझी नणद पुन्हा एकदा तुरटीचा तुकडा घेऊन तिच्या रूममध्ये गेली. मला आता अजूनच जास्त धक्का बसला, कारण पुन्हा एकदा ही घटना घडली होती. आता मला दिसून आलं होतं की माझी नणद किचनमध्ये येऊन एक तुरटीचा तुकडा लपवत तिच्या रूममध्ये नेते आणि 10-12 दिवस गेल्यानंतर पुन्हा तेच करते. माझी नणद रूममध्ये जाताच मी पळत घराच्या मागे गेले आणि खिडकीतून तिच्या रूममध्ये पाहिलं. तेव्हा माझा संशय खरा ठरला. तो तुरटीचा तुकडा घेऊन माझी नणद बाथरूममध्ये गेली. माझं तर डोकं विचार करूनच दुखायला लागलं होतं. मी खूप प्रयत्न करूनसुद्धा माझी नणद तुरटीच्या तुकड्यासोबत काय करते याचा शोध मी लावू शकले नव्हते. मी खूप उदास झाले, पण माझं नशीब मला साथ देत होतं. एके दिवशी संध्याकाळी मी आणि माझी नणद किचनमध्ये स्वयंपाक बनवत होतो. तेव्हा ती अचानक तुरटीचा तुकडा घेऊन किचनमधून बाहेर गेली. मी हे सगळं बघून खूप हैराण झाले की संध्याकाळी ती तुरटीचा तुकडा घेऊन काय करत होती.
तिला या तुटीचा काय काम असेल. आता मला टेन्शन येऊ लागलं होतं आणि तिच्या अशा विचित्र वागणुकीबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. माझी नणद लगेच बाथरूममध्ये घुसली. मी सुद्धा ही संधी सोडली नाही आणि बाथरूमच्या खिडकीपाशी गेली आणि खिडकीच्या छिद्रातून आतमध्ये वाकून बघू लागले. जेव्हा मी त्या छिद्रातून वाकून पाहिलं तेव्हा मी फार हादरून गेले. खिडकीच्या छिद्रातून बाथरूममधलं पूर्ण दृश्य दिसत होतं. ज्या प्रकारे माझी नणद त्या तुटीचा उपयोग करत होती ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी डोळे मोठे करून ते दृश्य पाहू लागले. यानंतर माझ्यावर कोणाची तरी नजर पडेल म्हणून मी तिथून मागे सरकले आणि किचनमध्ये जाऊन माझं काम करू लागले. थोड्या वेळानंतर माझी नणद किचनमध्ये आली आणि घाईघाईने काम करू लागली. सगळी कामं आवरल्यानंतर ती तिच्या रूममध्ये निघून गेली. दिवस असेच निघून जात होते. एके दिवशी माझ्या नंदेच्या रूमच्या बाथरूममध्ये पाणी येत नव्हतं आणि तिला आंघोळ करायची होती, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळं कोणताच प्लंबर नळ ठीक करण्यासाठी येत नव्हता. त्यामुळे माझ्या सासूने दुसऱ्या कोणत्या तरी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी माझ्या नंदेला सांगितलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. माझ्या जावेने त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला सांगितले. त्यालाही तिने नकार दिला. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की कोणत्याही बाथरूममध्ये आंघोळ केली तरी काय फरक पडणार होता. पण मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा माझी नणद गच्चीवरच्या बाथरूममध्ये गेली. आमच्या गच्चीवर एक बाथरूम होती आणि तिथेच एक बाथरूम होती. माझी नणदवर जाताच मी इकडे तिकडे फिरू लागले आणि संधी बघून तिच्या रूममध्ये गेले. तिच्या रूममध्ये जाऊन मी तिच्या रूमची झडती घेतली. मी कपाटाजवळ जाताच होते की तेवढ्यात माझी सासू तिथे आली आणि मला म्हणाली, तू इथे काय करत आहेस? तेव्हा मी म्हटलं की माझी ओढणी सापडत नाही. मला असं वाटलं की यांच्या कपड्यामध्ये ती आली असेल म्हणून मी ती शोधत आहे. तेव्हा माझ्या सासूने मला माझ्या जावेच्या रूममध्ये बघायला सांगितलं आणि ती स्वतः माझ्या नंदेच्या रूममध्ये बघू लागली. मी गुपचूप बाहेर निघून आले, पण मी ठरवलं की संधी बघून मी त्या कपाटात नक्कीच बघेल काय, कारण माझी सासू मला त्या कपाटाजवळ जाऊ देत नव्हती. म्हणजेच त्या कपाटामध्ये नक्कीच काहीतरी होतं आणि ते आमच्यापासून लपवलं जात होतं. आंघोळ करून माझी नणद खाली आली आणि त्यानंतर दोन्ही मायलेकी रूममध्ये गेल्या. मी लगेच गच्चीवर जाऊन बाथरूममध्ये पाहिलं. बाथरूममधलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या बाथरूममध्ये बादली आणि तांब्यामध्ये सगळीकडे तुटीचे तुकडे होते. मला हे बघून खूप मोठा धक्का बसला आणि मी लगेच खाली येऊन माझ्या जावेच्या रूममध्ये गेले. तिला हे सगळं सांगून टाकलं. तिलासुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. मी माझ्या जावेला सांगितलं की मला आपल्या नंदेचं वागणे काही ठीक वाटत नाही. माझ्या जावेला तर आश्चर्य वाटले की मी अजूनसुद्धा नंदेची जासूसी करत आहे. तिला या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त रस नव्हता आणि ती मला म्हणाली की तू नंदेला तिच्या अवस्थेत सोडून दे, कारण घरातल्या सगळ्या लोकांना माहीत असूनसुद्धा ते आंधळे होऊन बसले आहेत. त्यामुळे चांगलं तर हेच होईल की तू पण गप्प राहा आणि जे होत आहे ते बघत राहस. पण मी गप्प बसू शकत नव्हते. मी घरात होणाऱ्या अशा विचित्र घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. मी रूममध्ये जाऊन माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. माझी मैत्रीण एक डॉक्टर होती. माझी मैत्रीण खूप हुशार होती आणि मला विश्वास होता की ती मला नक्कीच मदत करेल. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की माझ्या नंदेचा नवरा खूप वर्षांपासून दुबईला राहतो, पण माझी नणद दरवर्षी एका मुलाला जन्म देते. मी हैराण होते की हे कसं शक्य आहे. मी तिला तुटीचा उपयोग करताना पाहिलं आहे. तेव्हा मला धक्काच बसला की रोज संध्याकाळी ती तुटीला शरीराच्या एका भागावर लावते. त्या दिवशी मी तिच्या खिडकीतून वाकून पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला आणि आजसुद्धा मी गच्चीवर पाण्याच्या बाटलीत तुटीची मिसळलेली बघितली. माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की असंही होऊ शकतं की ती कोणत्या तरी रोगावर इलाज करत असेल, कारण तुटीमुळे बरेच त्वचा विकार बरे होतात. हे ऐकून मी चिंतित झाले आणि जेव्हा विचार करून डोकं दुखू लागलं तेव्हा मी झोपी गेले आणि सकाळी उठून माझ्या नणदला विचारलं की तुम्ही तुटीचा उपयोग कशासाठी करतात? मी असा प्रश्न विचारतात ती न घाबरता खूप शांतपणे म्हणाली की वहिनी, माझ्या शरीरावर ॲलर्जी आहे, त्यामुळे मी बाथरूममध्ये तुटीचा उपयोग करते. माझ्या शरीराच्या काही भागांवर खाज येते, त्यामुळे त्या भागांवर मी तुटी लावते, त्यामुळे माझी खाज नाहीशी होते. मी होकारार्थी मान हलवली. मी उगाच माझ्या नंदेवर संशय घेत होते म्हणून मला माझाच राग येऊ लागला. त्यानंतर माझी नणद तिथून निघून गेली. पण तरीही मी विचार करू लागले की तुटीचा उपयोग शरीराची खाज
घालवण्यासाठी ती करत होती, पण ती दरवर्षीच प्रेग्नंट कशी काय होत होती हे मला अजूनसुद्धा समजत नव्हतं. मला तिच्या रूममध्ये असलेल्या कपाटाची आठवण झाली. यावेळी माझी नणद किचनमध्ये काम करत होती. मी माझ्या सासऱ्याला जेवायला दिले आणि माझ्या नणंदेच्या रूममध्ये गेले. आज कपाट बंद होतं. मी तिच्या बेडजवळ कपाटाची चाबी बघितली. मला चाबी मिळाली आणि मी लगेच गडबडीने कपाट उघडलं. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण कपाटामध्ये माणसाचे कपडे होते आणि त्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा केलेली होती आणि ते कपडे दुसरे कोणाचे नसून माझ्या नवऱ्याचे होते. माझा नवरा जेव्हा पण घरी यायचा तेव्हा कपडे धुवायला टाकायचा आणि मी माझ्या हाताने ते कपडे धुवायचे आणि कपडे धुताना हे कपडेसुद्धा असायचे. मी आता खूप घाबरले होते. मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या कपड्याचे माझ्या नणंदेच्या रूममध्ये काय काम होते आणि या कपड्यांना इस्त्री कोणी केली होती. मी थरथरत्या हाताने ते कपाट बंद केले आणि लगेच माझ्या रूममध्ये गेले. मी बेडवर पडून विचार करू लागले, पण मला घाई गडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता. पण तरीही ही छोटी गोष्ट नव्हती. माझ्या नणंदेचा नवरा तिच्यापासून दूर राहून सुद्धा तिला मूल होणे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे तिच्या कपाटात असणे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझे डोके दुखू लागले होते. मला तर हे पूर्ण घरच चालबाज वाटत होतं. हे कसले लोक होते आणि इथे काय करत होते या गोष्टीचा विचार करत होते. मला आठवले की माझ्या सासऱ्यांनी नवऱ्यासोबत त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता, पण माझ्या नवऱ्याने त्याला स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले की मी वहिनीची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न करणार नाही. आणि हे सगळं खरं होतं. मी खूप बारकाईने माझ्या नणदवर नजर ठेवू लागले. मला रात्री झोप येत नव्हती. मी इकडून तिकडे वळत राहायचे. माझी नणद कधी तिच्या मुलांना तिच्यासोबत झोपवायची, तर कधीकधी त्या मुलांना माझ्या सासऱ्यांजवळ झोपवायची आणि ती एकटीच तिच्या रूममध्ये झोपायची. एके दिवशी सकाळी मी 6 वाजता उठली आणि फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले. मला माझ्या नणदच्या रूमकडे जायचं होतं. जेव्हा माझी नजर तिच्या खिडकीच्या पडद्यावर पडली तेव्हा मला तिथे माणसांच्या डोक्याची सावली दिसली. ती सावली चालत चालत भिंतीकडे पोहोचली आणि भिंतीवर चढून तो दुसऱ्या बाजूला गेला. मला खूप मोठा धक्का बसला. कदाचित तो चोर असेल, जो रात्री चोरी करण्याच्या बहाण्याने घरी आला असेल. मी ही गोष्ट माझ्या जावेला सांगितली तेव्हा तिच्या स्वभावानुसार तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि स्मित हास्य करत ती म्हणाली, जर घरी चोर आले होते तर मग त्यांनी काही चोरले का नेलं नाही? आपण सगळे ठीकठाक आहोत आणि सगळं सामानसुद्धा व्यवस्थित आहे. त्याचं हे बोलणं तर खरं होतं. मी या सगळ्यांनी गोंधळून गेले होते. मला वाटलं की मला एखादं स्वप्न पडलं असेल, नाही तर माझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी एक सावली बघितली होती आणि ती सावली एका उंच धिप्पाड माणसाची होती. मी विचार करत आहे हे बघून माझी जाऊ म्हणाली की तू आजकाल खूप जास्त विचार करत आहेस, त्यामुळे तुझ्यासोबत हे सगळं होत आहे. तू तुझ्या कामाचे काम ठेव. जर काही झालं तर आपण बघूयात. नणदचा बाप अजून जिवंत आहे आणि तो त्याच्या मुलीला या सर्वांबद्दल विचारेल, त्यामुळे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे तू उगाचच नणदचा विचार करू नकोस आणि हे तुझ्या सगळं डोक्यातून काढून टाक. माझी जाऊ बरोबर म्हणत होती. मी त्यांचे नक्कीच ऐकले असते, पण सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हता. मी माझ्या नवऱ्याचे कपडे माझ्या नणंदेच्या रूममध्ये बघितले होते आणि ही काही साधारण गोष्ट नव्हती. मी ही गोष्ट माझ्या जावेला पण सांगितली नव्हती. माझ्या जावेने समजल्यानंतर मी गप्प बसले आणि तिला असं दाखवून दिलं की मला तिचं म्हणणं पटलं आहे. एके दिवशी जेव्हा माझी नणद तिच्या रूममध्ये एकटी झोपली होती तेव्हा मी निम्म्या रात्री माझ्या रूममधून बाहेर आले आणि दबक्या पावलाने तिच्या रूममध्ये जाऊ लागले. तेव्हा मला माझ्या नणंदेच्या रूममधून आवाज येऊ लागला होता. त्या आवाजाने मी सावध झाले होते. मी दरवाजाला कान लावले तेव्हा रूममधून माझ्या नणंदेचा रडण्याचा आवाज येत होता. मी माझ्या नणंदेच्या रडण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतच होती की मला एका माणसाचा आवाज ऐकू आला. तो माणूस खूप हळूहळू बोलत होता. माझा संशय खरा ठरला होता. माझ्या नणदच्या रूममध्ये कोणीतरी माणूस होता, पण त्याचा आवाज खूप हळू येत होता, त्यामुळे मी त्याला ओळखू शकले नाही आणि ही माझ्यासाठी खूप चांगली संधी होती. मला सत्य काय आहे ते कळणार होते, पण मला भीती वाटत होती की मला आतमध्ये तो माणूस दिसणार नाही ना, ज्याचा मी विचार करत होती. मी सकाळी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्यांना विचारले की तुम्ही कुठे आहात? तेव्हा ते म्हणाले की मी दुसऱ्या शहरात आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही 1-2 दिवसांसाठी
घरी या, माझी तब्येत ठीक नाही, मला खूप घाबरल्यासारखं होत आहे. मी असं म्हणताच माझा नवरा संध्याकाळी घरी यायला तयार झाला आणि त्याने फोन कट केला. मला वाटलं होतं की अशा प्रकारे मी माझ्या मनातली शंका काढून टाकेल. मी पूर्ण रात्र वाट बघत बसले पण माझा नवरा घरी आलाच नाही. त्यानंतर मी उठून माझ्या नंदेच्या रूमकडे जाऊ लागले. तेव्हा आजसुद्धा मला हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. मला आता खूप राग येऊ लागला होता आणि मी जोरात दरवाजा वाजवू लागले. आवाजाने सगळे लोक जमा झाले. माझी जाऊसुद्धा धावत बाहेर आली. माझ्या ननदही हळूच दरवाजा उघडला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती खूप घाबरली होती. मी दरवाजा जोरात ढकलला आणि आतमध्ये मी ज्या माणसाला पाहिलं त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि हीच अवस्था माझ्या जाऊची सुद्धा होती. पण माझे सासरे मात्र काहीच न झाल्यासारखे उभे होते. याचा अर्थ असा होता की माझ्या सासू सासऱ्यांना हे आधीपासूनच माहिती होते. माझं पूर्ण डोकं फिरलं होतं. हे सगळं काय होत आहे आणि कधीपासून होत आहे. माझा नवरा पण आला होता आणि सगळ्यांना माझ्या नंदेच्या रूमजवळ उभा राहिलेलं बघून ते पण आश्चर्यचकित झाले. मी सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरले होते. समोर जो माणूस मान खाली घालून उभा होता तो कुणी दुसरा तिसरा नसून माझ्या नंदेचा नवरा होता. मला आणि माझ्या जावेला या गोष्टीने धक्का बसला होता की तो असा लपून छपून त्याच्या बायकोला भेटण्यासाठी का येत होता. पण तो तर दुबईला राहत होता, तर मग भारतात कधी आला. मला तर हे काहीच समजलं नव्हतं. हे सगळं माझ्या समजण्यापलीकडचं होतं. मी सगळ्यांना सांगितलं की मला माझ्या नणंदवर संशय आला होता आणि मी कालसुद्धा यांच्या रूममधून एका माणसाचा आवाज ऐकला होता आणि ती तिच्या नवऱ्यापासून दूर राहून सुद्धा ती प्रेग्नेंट होत होती. हे मला समजण्यापलीकडचं होतं. म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवू लागले होते. माझ्या नवऱ्याने एक मोठा श्वास घेऊन सगळं सत्य सांगितलं, ज्यांनी मी पूर्ण हादरून गेले होते. मी माझ्या नणदच्या नवऱ्याकडे बघितलं. तो अजूनही मान खाली घालून उभा होता आणि माझी नणदसुद्धा चिंतेत होऊन उभी होती. माझ्या नवऱ्याने सांगितलं, माझ्या नणदचा नवरा दुबईला गेलाच नव्हता. तो भारतातच होता आणि कधीकधी संध्याकाळी आपल्या बायकोला आणि मुलांना भेटायला येत होता. आणि ही गोष्ट माझे सासू सासरे आणि माझ्या नवऱ्याला पण माहीत होतं. पण त्यांनी हे सगळं लपवून ठेवलं कारण माझ्या नणदच्या नवऱ्याने त्यांच्या मित्रासोबत भांडण करताना त्यांच्या हातून चुकून त्यांचा मित्राचा खून झाला होता. त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांपासून वाचवण्यासाठी तो लपून बसला होता. पोलीस पकडतील या भीतीने तो घाबरला होता. त्यामुळे लोकांना आम्ही सांगून टाकलं की तो दुबईला गेला आहे. त्यामुळेच तो संध्याकाळी त्याच्या बायको मुलांना भेटण्यासाठी चोरून येत होता. माझ्या नवऱ्याने त्यांचे काही कपडे त्याला घालायला दिले होते. आम्हाला संशय येऊ नये म्हणून माझा नवरा शहरातून आल्यानंतर त्या कपड्यांसोबत त्यांचेही कपडे धुवायला टाकायचा. मला माझ्या कृत्याची लाज वाटू लागली आणि मी पुढे होऊन माझ्या नणदची माफी मागितली. आम्ही दोघी जावा माझ्या नणदवर संशय घेत होतो, पण आता आम्हाला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता. आता माझ्या नणदचा नवरा रोज रात्री माझ्या नणदला भेटायला येत होता आणि आता ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती होती. काही महिन्यानंतर त्यांची केस सॉल्व्ह झाली आणि पुरावा सगळं ते गुन्हेगार नाहीत ते हे सिद्ध झालं. आता माझी नणद तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी आनंदाने राहत आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.